उपवासाला तळणीचे पदार्थ खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल तर हा उपवासाचा मस्त असा मऊ लुसलुशीत पराठा नक्की ट्राय करा। महाशिवरात्री स्पेशल आज आपण मस्त असा साबुदाणा आणि राजगिऱ्याच्या पिठापासून उपवासाचा हा पराठा तयार करणार आहोत। यामध्ये जराही वरई म्हणजे भगर वापरलेली नाही, त्यामुळे हा पराठा तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच खाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर हा पराठा तुम्ही अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा बनवू शकता। त्यासाठी आपल्याला साबुदाणा वगैरे भाजत बसायची अजिबात गरज नाही। घरातल्या एका वाटीने मोजून 1 वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे। जमेल तितकी आपल्याला बारीक पावडर ह्या साबुदाण्याची तयार करायची आहे। अगदी पीठ होत नाही, थोडंसं सरसरीतच हे पीठ राहतं। एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर सेम वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी इथे राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे, कारण बरेच जण महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर म्हणजे वरई खात नाही, त्यासाठी आपल्याला यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ वापरायचं आहे। जर तुम्ही इतर उपवासाच्या दिवशी हा पदार्थ बनवणार असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी वरईचं पीठ या ठिकाणी वापरू शकता। इथे मी राजगिरा पीठ वापरलेले आहे, तुम्ही शिंगाड्याचं पीठ वापरणार असाल तरीही चालेल, काहीच हरकत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि काही आल्याचे तुकडे घेतलेले आहे। आता उपवासाला तुम्ही जर आलं खात नसाल तर हे तुम्ही ते वगळू शकता। थोडीशी जाडसर अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर त्यानंतर आपल्याला हा जो पराठा आहे हा उपवासाचा आलू पराठा आहे, त्यामुळे इथे आपल्याला बटाटा लागणार आहे। तर हा बटाटा मी उकडवून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। मोठा घेणार असाल तर एकच वापरा। तर या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। आता हे छान अशी त्याची सालं काढून हा आपल्याला ज्या पिठं आहे त्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर सर्व पिठं यामध्ये काढून घेतलेले आहे। त्यात आता हा जो उकडलेला बटाटा आहे तो छान असा किसून घेऊया, किंवा हाताने स्मॅश केला तरीही चालेल। फक्त बटाट्याच्या कुठेही गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। बटाटा छान असा किसून झालेला आहे। आता बाकीचे राहिलेले जिन्नस सुद्धा टाकून घेऊया। आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला जराही पाण्याची आवश्यकता लागणार नाही, कारण बटाटा उकडलेला असल्यामुळे त्यामध्ये थोडंफार तरी पाण्याचं प्रमाण शिल्लक राहतं। त्यापूर्वी यामध्ये आपण जी हिरवी मिरची थोडीशी जाडसर वाटून घेतलेली होती ती घालून घेऊया, किंवा तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर हिरवी मिरची तुम्ही कापून घालू शकता, किंवा लहान मुलांना जर देणार असेल तर अगदी कमी प्रमाणात घालू शकता। आपला जो आलू पराठा आहे हा मस्त असा मऊ हवा, यामुळे यामध्ये आपल्याला 2 चमचे दही वापरायचं आहे। दह्यामुळे आपला जो पराठा आहे हा मस्त असा सॉफ्ट होतो। चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे। तर इथे मी दही वापरलेलं आहे। दही नसेल तर एक अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया। सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। यामध्ये मी कोथिंबीर वापरलेली आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर ही तुम्ही पूर्णपणे वगळू शकता, ही पूर्णपणे टाकणं ऐच्छिक आहे। तर आता हे पाणी न टाकताच हे जे मिश्रण आहे हे मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। अगदीच जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचेभर पाणी वापरू शकता। हे पहा, असा मस्त असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता हा 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट होण्याकरता झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया, कारण साबुदाणा मस्त असा छान व्यवस्थित भिजला जाईल आणि आपले पराठेसुद्धा छान होतील। 5 ते 10 मिनिटानंतर हे जे पीठ आहे हे थोडंसं कडक वाटत आहे, परंतु हे जे पीठ आहे ना हे जास्त सैलही करायचं नाही। सैल जर झालं तर व्यवस्थित पराठा येत नाही। अगदीच आवश्यकता वाटली तर 1 ते 2 चमचे पाणी टाकून हा जो पिठाचा गोळा आहे हा तुम्ही एकदा छान मस्त मळून घेऊ शकता। परंतु माझ्या पिठाचे छान व्यवस्थित गोळे होत आहे, त्यामुळे मला यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता लागत नाही। जर पीठ जास्तच कडक वाटल्यास तरच तुम्ही यामध्ये पाणी वापरा। तर छान मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता आपण हे लाटून घेऊया। तर आता हे पीठ लाटण्यासाठी इथे मी थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे आपला जो पराठा आहे हा लाटताना खाली पोळपाटाला चिकटणार नाही। तर थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा हातावर मळून, त्यानंतर दोन्हीही साईडला छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। अगदी जास्त पीठही लावायचं नाही, अगदी थोड्याफार प्रमाणात आपल्याला हे पीठ लावायचं आहे आणि अगदी जमेल तितका मध्यम आपल्याला हा चपातीप्रमाणे हा पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी जास्त पातळही नाही आणि अगदी जास्त जाडही नाही, मध्यम असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे। आता हा पराठा माझा लाटून झालेला आहे, परंतु त्याच्या साईडच्या कडा थोड्याशा ओबडधोबड दिसत असल्यामुळे आपण छान असा हा गोलाकार तयार करून घेणार आहोत। तर हे पहा, याची जाडी तुम्हाला दाखवते, एवढ्याच प्रमाणामध्ये हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर आता प्लेटच्या मदतीने ज्या साईडच्या कडा आहे त्या आपल्याला
काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपला जो पराठा आहे हा मस्त असा सुबक दिसेल, गोलाकार दिसेल. तर ह्या ज्या कडा आहे ह्या काढून पुन्हा एकदा जे बाकीचं पीठ आहे त्यामध्ये मिक्स करायचे आहे. तर मस्त असा आपला हा गोलाकार पराठा इथे तयार झालेला आहे. हे पहा, अगदी मस्त असा मध्यम मी हा पराठा लाटून घेतलेला आहे. अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही, तर मध्यम हा पराठा लाटून घेतलेला आहे. एकदाच तुम्ही सर्व पराठे लाटून घेऊ शकता किंवा एक एक करून सुद्धा तुम्ही लाटायचं आणि भाजून सुद्धा घेऊ शकता. तर इथे पॅन घेतलेला आहे, पॅनला छान असं तेल घेतलेलं आहे. तर उपवासाला बनवत असल्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तेलाऐवजी तुम्हाला बटर किंवा तूप वापरायचं असेल तर तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता. मस्त असा हा पराठा मध्यम गॅसवरती खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे पराठे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा आपल्याला यासाठी कुठलाही साबुदाणा भिजवायची गरज नाही. जर तुम्ही उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजवायला विसरला असाल तर तुम्ही हा पराठा बनवू शकता. खायलाही इतका भारी लागतो, अजिबात वेगळी कुठली चटणीची आवश्यकता नाही किंवा नुसताचही खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा हा पराठा तुम्ही खाऊ शकता. दोन्हीही बाजूंना छान असं तेल लावून घ्यायचा आणि अगदी खमंग हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी पटापट हे पराठे तयार होतात आणि महाशिवरात्रीला बरेच जण वरई खात नाही, त्यामुळे आपण यामध्ये जराही वरई वापरलेली नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या उपवासाला हा पराठा तुम्ही नक्कीच खाऊ शकता. पोटभरीचा आहे. बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी तळणीचे तेलकट पदार्थ खायला कंटाळाच येतो, त्यामुळे असा काहीतरी वेगळा पदार्थ असेल ना तर उपवासाच्या दिवशी अजिबात उपवास झाल्यासारखा सुद्धा वाटत नाही. तर मस्त असा हा दुसराही पराठा पण इथे बनवून घेतलेला आहे आणि मस्त असा तोही खमंग भाजून घेऊया. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हा पराठा पण तयार केलेला आहे. तर खमंग दोन्हीही बाजूंनी हा पराठा मी भाजून घेतलेला आहे आणि बाकीचे राहिलेले पराठे सुद्धा आता मी सेम पद्धतीने बनवून घेणार आहे. जेवढे आपण साहित्य, जेवढे जिन्नस घेतलेले होते त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 जणांचे हे पराठे आरामात तयार होतात. तर पराठ्यांना रंगही अगदी छान आलेला आहे. अगदी मस्त असे खरपूस हे भाजलेले आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहे. आता हे जे पराठे आहे तुम्ही दिवसभर जरी ठेवले ना तरीही हे अजिबात कडक होत नाही, जसेची तसे मऊ आणि लुसलुशीतच राहते. तर याबरोबर मस्त अशी बटाट्याची भाजी किंवा दह्यासोबत हा पराठा खाऊ शकता. अतिशय भारी लागतो किंवा हा तुम्ही असाचही खाल्ला ना तरीही छान लागतो, कारण हिरवी मिरची, अद्रक यामध्ये ऑलरेडी आपण घातलेली आहे, त्यामुळे यासाठी आपल्याला वेगळी कुठली चटणी किंवा भाजीची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तर तुम्हाला कशी वाटली ही उपवासाची आलू पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा आणि ह्या महाशिवरात्रीला हा जो आलू पराठा आहे घरी नक्की ट्राय करून पहा, कसा झाला ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.